नमस्कार मैत्रिणींनो, ज्योत्स्ना रेसिपीमध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत आहे। आज आपण मस्त असा चटपटीत दही भात कसा बनवायचा, थंड थंड गारगार तो बनवायचा कसा ते बघूया। खूप छान रेसिपी आहे ही। तर चला रेसिपीला सुरुवात करूया। तर मी बघा एक काचेचं भांडं घेतलेलं आहे आणि 1 वाटी दही घेतलेलं आहे। आता आपल्याला हे दही ना यात टाकून घ्यायचं आहे। खूप आंबट दही घ्यायचं नाही आहे आपल्याला, इथे ना थोडं गोडच दही हवं आहे। आणि आता आपल्याला हे दही छान एका बाउलमध्ये काढून याला ना असं म्हणजे फेटून घ्यायचं आहे, मिक्स करून म्हणजे असं घुसळून घ्यायचं आहे। बघा याच्या गुठळ्या मोडून घ्यायच्या आहे, प्लेन करून घ्यायचं दही या पद्धतीने। आता मी थोडंसं ना मीठ टाकलेलं आहे, अर्धा चम्मच असेल छोट्या चमच्याने। तर आता आपल्याला ते मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित। आणि मी ना छान असा मऊसूद असा भात शिजवून घेतलेला आहे। थोडं पाणी जास्त वापरून 1 वाटी भात घेतलेला आहे, तो टाकून घ्यायचा। मी खास ना या म्हणजे दही भातासाठीच तो भात शिजवून घेतलेला आहे। थोडा म्हणजे मऊसूद असला तर एकदम खूप छान ही रेसिपी बनते बरं का। असा मऊच भात घ्यायचा आणि आता आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे आणि हे झाकून ठेवायचं आहे। तोपर्यंत आपण इकडे तडका तयार करूया। तर मी तडका पॅन घेतलेला आहे आणि आता तडका लावायचा आहे। तर मी तेल घेतलेलं आहे, तेल गरम झालेलं आहे। 1 चम्मच जिरं घातलेलं आहे, 1 चम्मच उडदाची डाळ आणि 1च चम्मच ही चण्याची डाळ घेतलेली आहे, आणि थोडीशी चिमूटभर हिंग। आणि आता ह्या डाळी आपल्याला छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। आणि 2 मी ना अशा लाल मिरच्या घेतलेल्या आहे, त्याही टाकून घ्यायच्या। आणि ही डाळ वगैरे ना यात छान फुलली पाहिजे। आपलं जेही आपण पदार्थ टाकले आहे, जे वस्तू टाकलेल्या आहे। आता मी एक कांदा चिरून घेतलेला आहे, तो टाकलेला आहे। यावेळेला तुम्ही गाजर, काकडी किसून ना यात टाकाल ना तर खरंच खूप छान बनतं हे। माझ्याकडे संपलेली होती। आता मी ना म्हणजे हे कांद्याचं मिश्रण तयार झालेलं आहे, तर त्याच्यासाठी बॅलन्स करण्यासाठी मी चिमूटभर मीठ टाकलेलं आहे। आता हे तयार झालेलं आहे। तर आपण हे तडका आता यामध्ये टाकूया। तुम्ही गाजर आणि काकडी टाकाल ना तर अजून अप्रतिम बनतं, परंतु माझ्याकडे नव्हतं म्हणून टाकलेलं नाही आहे। आता एकदम छान तडका टाकून घ्यायचा आहे। मी त्याही पद्धतीने बनवते, तर म्हणजे गाजर आणि काकडी, कांदा खूप छान लागतो। तर त्याही पद्धतीने तुम्ही बनवून बघा। बघा मस्त असं हे आपलं दही भात तयार झालेला आहे। आता वरून थोडी कोथिंबीर टाकून घेतलेली आहे आणि आपण मग हे ना झाकून ठेवायचं आहे। 2-3 मिनटं फ्रीजमध्ये ठेवून दिलेलं होतं आणि जेवणाच्या वेळेस बघा असं मी देत असते, तर थंड थंड गारगार असं मस्त दही भात तयार झालेला आहे। कशी वाटली तुम्हाला माझी पद्धत? नक्की ट्राय करा आणि कमेंट्स करून कळवा। पुन्हा भेटू नवीन व्हिडिओसोबत। तोपर्यंत मस्त राहा, खुश राहा, आनंदी राहा, हेल्दी राहा। धन्यवाद।